Hello everyone and welcome back to the next session of physics in wave optics. मी सुमित कुलकर्णी, संचालक सुमित कोचिंग क्लासेस मंगळापेठ कोल्हापूर. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो नेक्स्ट सेशन मध्ये. आणि जसं मी तुम्हाला नेहमीच्या लेक्चर्स मध्ये सांगत असतो की तुम्हाला काही शंका असेल, काही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम्स असतील किंवा कुठला आन्सर सापडत नसेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मला विचारू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर इज 8669 000591 8669 000591. ओके, चलो तो स्टार्ट करेंगे. आता स्टार्ट करण्यापूर्वी आणखी एक गोष्ट महत्त्वाची की व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका, सो दॅट प्रत्येक स्टुडंटला याचा फायदा मिळू शकेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके, ठीक आहे. आता आजच्या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघणार आहे या लेक्चरमध्ये, तर यंग्स एक्सपेरिमेंट, कोहेरंट सोर्सेस अँड इट्स नीड. ओके, हा नेक्स्ट पार्ट आहे वेव ऑप्टिक्सचा. जर मागचे पार्ट्स बघितलेले नसतील तर ते पार्ट्स रेफर करा, मग इकडे या. डबल स्लिट एक्सपेरिमेंट एक बघणार आहोत, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आणि फायनली कंडिशन्स फॉर वेल डिफाइंड इंटरफेरन्स पॅटर्न. ह्या चार गोष्टी आपण आजच्या या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. ओके, आणि मला वाटतंय लेट अस स्टार्ट. ओके, सो याचा एक पहिला आणि फार महत्त्वाचा पॉईंट दॅट इज यंग्स एक्सपेरिमेंट. यंग्स एक्सपेरिमेंट काय होता बेसिकली की यंग हा जो सायंटिस्ट होता, ओके, हिज फुल नेम वॉज थॉमस यंग. हिज फुल नेम वॉज थॉमस यंग. ओके, ही डिड अन एक्सपेरिमेंट. यांनी काय केलं की हा जो इंटरफेरन्स नावाचा मुद्दा होता, आता ठीक आहे बाबा इंटरफेरन्स प्रोड्यूस होतो, मला काय दिसतंय की इंटरफेरन्स प्रोड्यूस व्हायला लागलाय, अल्टरनेट डार्क ब्राईट असे फ्रिंजेस तयार होतात. एक लक्षात ठेवा की इंटरफेरन्स पॅटर्न ज्यावेळी तयार होतो त्यावेळी अशा अल्टरनेट डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस तयार होतात. ओके, सो म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हा डार्क आहे, हा ब्राईट होणार, परत हा डार्क आहे, हा ब्राईट होणार, परत हा डार्क आहे, हा ब्राईट होणार, परत हा डार्क आहे, हा ब्राईट होणार. ओके, सो दिस इज डार्क ब्राईट अँड डार्क. ओके, लाईकवाईज म्हणजे इंटरफेरन्स ज्यावेळी तुम्हाला दिसतो, दोन लाईट्सचा इंटरफेरन्स दिसतो, त्यावेळी हे असे बँड्स तुम्हाला दिसतात, लक्षात ठेवा. ओके, आणि आता अर्थात इंटरफेरन्ससाठी अनेक महत्त्वाच्या कंडिशन्स आहेत. उगाच कोणत्या पण लाईट्स घेऊन काही पण मिक्स करून इंटरफेरन्स हा पॅटर्न चांगला दिसत नाही. त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत त्या पण आपण बोलणार आहोत. पण इंटरफेरन्स पॅटर्न सहसा असा दिसतो. ओके, डार्क आणि ब्राईट, अल्टरनेट डार्क ब्राईट फ्रिंजेस तुम्हाला दिसतात. फ्रिंज म्हणजे काय, याला फ्रिंज म्हणायचं. ओके, ही एक फ्रिंज, हे बघा, ही एक फ्रिंज, ही एक फ्रिंज, ही एक फ्रिंज, ही एक फ्रिंज. सो दीज आर फ्रिंजेस. ओके, आता यंगनी काय केलं, ठीक आहे या सगळ्या गोष्टी तर आहेतच आहेत, डार्क ब्राईट तयार होत राहतं, डार्क ब्राईट, पण ह्याला काहीतरी अर्थ पाहिजे ना, हे मेजर करता आलं पाहिजे. हे कसं तयार होतं, कधी तयार होतं, ब्राईट तयार होण्यासाठी काय कंडिशन, डार्क तयार होण्यासाठी काय कंडिशन, ही फ्रिंज विड्थ किती असू शकते. ओके, ह्या सगळ्या गोष्टी डिटरमाइन करण्यासाठी यंगनी एक एक्सपेरिमेंट केला. ओके, अँड दॅट वॉज कॉल्ड एज यंग्स एक्सपेरिमेंट, अर्थात त्याला डबल स्लिट एक्सपेरिमेंट असं नाव होतं. ओके, मग हे डबल स्लिट एक्सपेरिमेंट जे आहे हे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये डिस्कस करणार आहोतच याच्या पुढे थोड्या वेळानं. पण तत्पूर्वी मला एका फार महत्त्वाच्या पॉईंटकडे जायचं आहे, विच इज कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट. ओके, विच इज कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट. आता हे नेमकं कोहेरंट हा प्रकार आहे काय, तर दोन शब्द लक्षात ठेवा. एक शब्द लक्षात ठेवायचा सेम फ्रिक्वेन्सी, एक शब्द लक्षात ठेवायचा सेम फ्रिक्वेन्सी, दुसरा शब्द लक्षात ठेवायचा कॉन्स्टंट फेज डिफरन्स, दुसरा शब्द लक्षात ठेवायचा कॉन्स्टंट फेज डिफरन्स. ह्या दोन गोष्टी आल्या अर्थात दिस विल बी इंडिपेंडंट ऑफ टाइम. ओके, जो फेज डिफरन्स आहे दॅट शुड बी इंडिपेंडंट ऑफ टाइम, म्हणजे टाइम कितीही पुढे गेलं तरी सुद्धा तो जो फेज डिफरन्स आहे हा कॉन्स्टंटच राहिला पाहिजे, तर आणि तरच आपण म्हणू शकतो की द सोर्सेस आर कोहेरंट. आता थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. प्रत्येक वेव्ह आहे म्हटल्यावरती वेव्हला फ्रिक्वेन्सी असते, वेव्ह आहे म्हटल्यावरती वेव्हला फ्रिक्वेन्सी असते, जशी वेव्हलेंथ असते तशी फ्रिक्वेन्सी असते. अँड वी ऑलवेज नो दॅट द वेव्हलेंथ अँड फ्रिक्वेन्सी आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. बरोबर आहे. सो प्रत्येक वेव्हला काय असते, फ्रिक्वेन्सी असते, लक्षात ठेवा. आता दोन वेव्हज आहेत, समजा दोन सोर्सेस आहेत, त्या दोन सोर्सेस मधून दोन लाईट वेव्हज यायला लागल्यात. जर त्यांची सेम फ्रिक्वेन्सी असेल, द फर्स्ट कंडिशन. दुसरी कंडिशन, जर त्यांचा फेज डिफरन्स कॉन्स्टंट असेल. ओके, म्हणजे एकाच्या मागे समजा दुसरी पळायला लागली आहे आणि त्या दोघांमधलं अंतर सेमच आहे नेहमी. ओके, जसं ते ॲथलेटिक्स मध्ये होतं पहा की
दोघं प्लेयर्स असे धावत असतात आणि त्यात ते धावत असताना दोघांची समजा स्पीड सेम असेल तर सगळा ट्रॅक पार करून गेले तरी अजून सुद्धा असं वाटतं की ते त्याच जागेवर आहेत, का तर त्यांच्यामधला डिफरन्सच वाढत नाही, वाढत पण होत नाही, कमी पण होत नाही. म्हणजे एक प्लेअर दुसऱ्यापेक्षा जास्त पुढे पण जात नाही, कमी पुढे पण जात नाही. ओके, सो अशा प्रकारे दॅट इज द फेज डिफरन्स. मी लाईटच्या बाबतीत सुद्धा तसाच काहीसा प्रकार असतो फेज डिफरन्स म्हणजे. ओके, सो लाईट ज्यावेळी एका लाईट पेक्षा दुसरी लाईट थोड्याशा कमी वेळानं पुढे जाते किंवा थोड्याशा जास्त वेळानं पुढे जाते, ओके, अशा वेळी जर त्याला म्हणतात फेज डिफरन्स, लक्षात ठेवा. ओके, सो दॅट इज कॉन्स्टंट फेज डिफरन्स इंडिपेंडेंट ऑफ टाइम असेल तर त्याला काय म्हणतात, कोहेरंट सोर्सेस म्हणतात. पहा, कोहेरंट सोर्सेस साठी दोन कंडिशन, वन इज सेम फ्रिक्वेन्सी, सेकंड इज कॉन्स्टंट फेज डिफरन्स इंडिपेंडेंट ऑफ टाइम. असं जर असेल तर त्या सोर्सला म्हणायचं कोहेरंट सोर्स. ओके, आणि या कोहेरंट सोर्सची इंटरफेरन्सला प्रचंड गरज आहे. कोहेरंट सोर्सची इंटरफेरन्सला प्रचंड गरज आहे. नाहीतर होतं काय, पहा, सेम फ्रिक्वेन्सी जर नसेल, फेज डिफरन्सचा मुद्दा आतापुरता आपण सोडून देऊया, तो पण सुद्धा तोही फार महत्वाचा आहे, पण सध्या फक्त फ्रिक्वेन्सीवरती बोलूया. समजा सेम फ्रिक्वेन्सी नसेल दोन लाईट्सची, ओके, म्हणजे इंटरफेरन्स पॅटर्न जो आपण तयार करणार, हे जे काय तयार होणार ह्याच्यासाठी किती सोर्सेस पाहिजेत, दोन सोर्सेस पाहिजेत ना. इंटरफेरन्स एकाच लाईटचं कसं होईल, दोन वेगवेगळ्या लाईट्स, ओके, टू डिफरंट सोर्सेस पाहिजेत. ओके, आता ह्या दोन सोर्सेस मधून येणारा लाईट मात्र कसा पाहिजे म्हणतोय मी, कोहेरंट पाहिजे. कसा पाहिजे, कोहेरंट पाहिजे. आता समजा हा जो सोर्स आहे हा कोहेरंट नसेल तर काय होईल, बरोबर आहे की नाही, हा आपला प्रश्न आहे. हा जो सोर्स आहे हा कोहेरंट नसेल तर काय होईल. विचार करा, समजा दोन फ्रिक्वेन्सीज वेगवेगळ्या असल्या आणि त्या मिक्स व्हायला लागल्या, तर त्या फ्रिक्वेन्सीज मिक्स होत असताना त्यांची व्हेक्टर ऍडिशन होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे फ्रिक्वेन्सीज सुद्धा बदलत जातील, टाइम टू टाइम सारखं सारखं फ्रिक्वेन्सीज बदलत गेल्या किंवा फेज डिफरन्स बदलत गेला तर जो पॅटर्न आपल्याला मिळणार आहे, हे जे डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस मिळणार आहेत हे कॉन्स्टंट राहणारच नाही. म्हणजे बघा, आताच्या फेज डिफरन्सला इथं डार्क आहे इथं ब्राईट आहे, एकदम फेज डिफरन्स बदलला, इथं ब्राईट इथं डार्क होईल. एकदम फ्रिक्वेन्सी बदलली, इथले कलरच बदलतील. पुन्हा फेज डिफरन्स बदलला, पुन्हा काहीतरी बदलेल. म्हणजे मला एखाद्या क्षणासाठी सुद्धा काय होणार, हा जो इंटरफेरन्स पॅटर्न मिळालेला आहे हा कॉन्स्टंट मिळणारच नाही. मग मी त्याचा स्टडी कसा करणार, बरोबर आहे की नाही, दॅट इज द क्वेश्चन. मी स्टडी करायचा जर मला या पॅटर्नचा असेल तर मला काय पाहिजे, जी लाईट आहे त्याची फ्रिक्वेन्सी काय पाहिजे, सेम पाहिजे, आणि त्याचा फेज डिफरन्स सुद्धा काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. म्हणजेच तो लाईट सोर्सेस जे आहेत ते काय पाहिजेत, मला कोहेरंट पाहिजेत. ओके, आय वॉन्ट दोज सोर्सेस टू बी कोहेरंट. काय पाहिजेत ते, कोहेरंट पाहिजेत, लक्षात ठेवा. ओके, सो द सोर्सेस शुड बी कोहेरंट, लक्षात ठेवायचं. नाव आता सोर्सेस जर कोहेरंट असतील तर मला इंटरफेरन्स पॅटर्न परफेक्ट मिळेल का, तर हो मिळेल, लक्षात ठेवायचं. ओके, इफ द सोर्सेस आर कोहेरंट देन आय विल गेट अ परफेक्ट इंटरफेरन्स पॅटर्न. ओके, जो स्टेडी असेल आणि ज्याच्यातून मला काय करता येईल, हा जो काय असा विशिष्ट बँड तयार होतो याचा स्टडी करता येईल. ओके, म्हणजे तो कसा तयार होतो, त्याच्यासाठी कंडिशन्स काय काय आहेत, त्याची फ्रिंज विड्थ काय काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला अगदी आरामात स्टडी करता येतील. बट when I have a coherent source, when I will have two coherent sources of light. Okay, is that clear? Okay, so fine. आता आपण काय करूया, नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. म्हणजेच आता आपल्याला या पार्टच्या म्हणजे इंटरफेरन्सच्या सुद्धा सगळ्यात महत्त्वाच्या पार्ट कडे जायचं, विच इज द डबल स्लिट एक्सपेरिमेंट इटसेल्फ. ओके, सो ॲज यू कॅन सी मी एक डायग्राम काढलेली आहे, विच इज द डायग्राम फॉर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ओके, आता मी जे मगाशी म्हटलं की कोहेरंट सोर्सेस आपल्याला हवेत, बरोबर आहे, ठीक आहे. वी वॉन्ट कोहेरंट सोर्सेस, दॅट इज द नीड ऑफ इंटरफेरन्स. पण ते मिळवायचे कसे, याच्यासाठी खूप साधं सोपं आणि छान डोकं यंगनी चालवलं की त्यांनी काय केलं, एकदम सिंपल गोष्ट, त्यांनी एकच सोर्स घेतला. ओके, ही टूक अ सिंगल सोर्स, त्या सोर्सला त्यांनी काय केलं, बरोबर प्रोजेक्ट केलं दोन स्लिट्स वरती. ओके, S1 आणि S2 स्लिट्स. स्लिट्स म्हणजे बारीक फटी. ओके, स्लिट्स म्हणजे काय, बारीक फटी. त्यांनी काय केलं, एका कॉन्व्हेक्स लेन्सच्या सहाय्यानं त्याच्या स्लिट्स वरती हे रेज फोकस केले. आता काय झालं, या दोन स्लिट्स मधून हे रेज बाहेर पडायला लागले अँड दिस स्लिट्स ऑल्सो ऍक्टेड ॲज सोर्सेस ऑफ लाईट. ओके, म्हणजे ह्या ज्या स्लिट्स होत्या ह्या सुद्धा आता सोर्सेस ऑफ लाईट म्हणून ऍक्ट व्हायला लागल्या. आणि हे तुम्ही बघू शकता की ह्या स्लिट मधून आलेल्या ज्या रेज आहेत आणि ह्या स्लिट मधून आलेल्या ज्या रेज आहेत ह्यांच्यामध्ये हा किती सुंदर असा पॅटर्न तयार होतो. ओके,
आणि आता याच्यामध्ये आपण अनेक पॉइंट्स असे मिळवू शकतो ज्याच्या थ्रू आपण रेज काढू शकू. ओके, सो वी कॅन हॅव मेनी पॉइंट्स ओव्हर दॅट. पण हे आता ह्याच्यामध्ये काढण्यापेक्षा मी काय केलेलं आहे की तुम्हाला हे स्क्रीनवरती कसं दिसेल तिकडे मी दाखवलेलं आहे की डार्क अल्टरनेट डार्क ब्राईट डार्क ब्राईट डार्क ब्राईट असं ते दिसत जाईल आणि त्याच्या थ्रू काय होईल तुम्हाला एक छानसा इंटरफेरन्स पॅटर्न हा मिळत जाईल. ओके, सो दिस इज द डबल स्लिट एक्सपेरिमेंट बेसिकली. आणि आता ह्याच्या अनेक कन्सिडरेशन्स आहेत पुढं, पण ही डायग्राम पहिल्यांदा तुम्ही बघून घ्या की हे नेमकं होतं तरी कसं. ओके, सो दिस इज द बेसिक डबल स्लिट एक्सपेरिमेंट विच यंग हॅड परफॉर्म्ड. ओके, आणि हे जे काय तयार झाले मी मगाशी ऑलरेडी तुम्हाला म्हटलं की ह्यांना आपण काय म्हणतो, ही म्हणजे काय आहे, एक फ्रिंज आहे. ओके, आणि अनेक असतील तर फ्रिंजेस. ओके, रिमेंबर दॅट द नेम इज फ्रिंजेस. ओके, ठीक आहे. आता अल्टरनेट डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस तयार होत आहेत हे सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे, बरोबर आहे. सो तो एक्सपेरिमेंट कसा दिसतो हे सर्वसाधारण मी तुम्हाला दाखवलं. ओके, आता पुढच्या पार्टकडे जाऊया की नेमक्या मॅथमॅटिकली काय काय आहे. ओके, सो ॲज यू कॅन सी आता आपण काय केलेलं आहे की मॅथमॅटिकल मेथडकडे जाणार आहोत आणि ही डायग्राम तुम्ही सुद्धा तुमच्या नोटबुक्समध्ये काढून घ्या. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डायग्राम आणि ह्या डायग्रामच्या सहाय्यानेच आपल्याला पुढचं मॅथमॅटिकल अनालिसिस हे करायचं आहे. ओके, ठीक आहे. सो या डायग्राम मध्ये पहा काय काय आहे. मी डिस्क्रिप्शन सांगतो आधी तुम्हाला. दोन सोर्सेस आहेत S1 आणि S2. दीज आर द टू सोर्सेस. ओके, आणि ह्या दोन सोर्सेस मधल्या डिस्टन्सला आपण स्मॉल d म्हटलेलं आहे. त्यानंतर ही स्क्रीन आहे. ओके, दिस इज द स्क्रीन आणि ही जी स्क्रीन आणि ह्या सोर्स मधलं जे डिस्टन्स आहे याला आपण कॅपिटल D म्हटलेलं आहे. ओके, सो डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस इज स्मॉल d. डिस्टन्स बिटवीन द स्क्रीन अँड द सोर्स इज कॅपिटल D. लक्षात ठेवा. आता हे जे सोर्सेस आहेत ह्यांच्यापासून मी असे परपेंडिक्युलर ड्रॉ केलेले आहेत स्क्रीनवरती. त्यांना नाव दिलेलं आहे S1 डॅश आणि S2 डॅश. हा सेंटर आहे, दोन्ही सोर्सच्या मधला हा सेंटर आहे O. त्याच्या समोरचा जो पॉइंट आहे तो O डॅश आहे. ओके, आता आपण असं समजूया की कोणता तरी एक पॉइंट तयार झालेला आहे. वी डोंट नो वेदर इट इज ब्राईट और इट इज डार्क. ओके, आपल्याला हे माहिती नाही की तो ब्राईट आहे का डार्क आहे, पण आपण जस्ट कन्सिडर करूया की तो एक पॉइंट तयार झालाय या दोन सोर्सेस मधल्या लाईट्सच्या इंटरफेरन्स मधून. ओके, सो तो एक पॉइंट तिथे तयार झालेला आहे. आता ह्या पॉइंट पासूनचं O डॅश पर्यंतचं डिस्टन्स दिस आय हॅव नोटेड ॲज y. ओके, या पॉइंट पासूनचं O डॅश पर्यंतचं डिस्टन्स त्याला मी काय म्हटलेलं आहे, y म्हटलेलं आहे. ओके, आता तुम्हाला जॉमेट्रिकली दोन गोष्टी कन्सिडर करायच्या आहेत पुढे ज्यावेळी आपण डेरिव्हेशन मध्ये जाणार आहोत. दॅट इज वी आर गोइंग टू कन्सिडर टू ट्रायंगल्स and those will be S1 dash P आणि S2 dash P. Okay, these are the two triangles which we are going to consider आणि या ट्रायंगल्सच्या मदतीने आपण एक डेरिव्हेशन प्रूव्ह करणार आहोत which is quite necessary. त्याच्यातून अनेक मॅथमॅटिकल टर्मिनॉलॉजीज आपल्याला मिळणार आहेत. ओके, so let us head towards the derivation now. So here we have the mathematical representation. आता तुम्ही तुमच्या डायग्राम मध्ये बघत याचा अनालिसिस करायचा आहे. आय होप यू हॅव युअर नोटबुक्स. तुमच्या नोटबुक्स तुमच्या समोर आहेत. आता डायग्राम मध्ये बघत या गोष्टीकडे पहा. S2P चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस S1P चा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हे आता मी का घेतो, असंच का घ्यायला लागलोय. S2P ब्रॅकेट स्क्वेअर मायनस S1P ब्रॅकेट स्क्वेअर असंच का घ्यायला लागलोय. ओके, तर याला एक कारण आहे. ओके, का तर मी काय करणार आहे नंतर या दोघांमधल्या फेज डिफरन्सचा ओके आणि म्हणजे फेज डिफरन्सचा एक कनेक्शन लावणार आहे. ते आता कनेक्शन एक्झॅक्टली काय आहे ते बघूया. हा, नंतर बघू ते. फर्स्ट थिंग आपण काय करू, S2P मायनस S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर. S2P आणि S1P हे दोन्ही सुद्धा दोन ट्रायंगल्सच्या हायपोटेनियस आहेत पहा. आणि आपल्याला माहिती आहे की पायथागोरस थेरम नुसार हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. त्याच्यामुळं S2P चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच D स्क्वेअर प्लस y प्लस D/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता ही टर्म जरा समजून घेण्यासारखी आहे बरं का. ओके, सो तिथं तुम्हाला असं दिसेल की इथं O डॅश आहे, इथं P आहे. ओके, इथं S1 आहे, इथं S2 आहे. ओके, आणि हे जे डिस्टन्स आहे हे y आहे. ओके, आता हा y आहे आणि हे जे डिस्टन्स आहे O डॅश S2 हे D/2 असणार आहे. का तर हे टोटल डिस्टन्स D आहे बघा. ओके, सो धिस टोटल डिस्टन्स इज D अँड हे एवढं डिस्टन्स D/2, हे एवढं डिस्टन्स D/2. ओके, सो ज्यावेळी मी म्हणतोय की D स्क्वेअर प्लस ही जर मला फुल साइड हवी असेल तर y प्लस D/2. ओके, म्हणून y प्लस D/2 चा स्क्वेअर
मायनस S1P चा स्क्वेअर करत असताना डी स्क्वेअर प्लस मला एवढीशीच बाजू पाहिजे, सो y मायनस डी बाय 2 आहे का चा स्क्वेअर. ओके, सो अशी जॉमेट्री व्यवस्थित समजून घ्या त्याची. ठीक आहे, जर काही डाऊट आला तर पुन्हा मला विचारा, काही प्रॉब्लेम नाही. पण आता मी त्यातून एवढ्या पार्ट मधून थोडासा समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. ऑफकोर्स कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं, पुन्हा एकदा मला विचारू शकता. बघा, दिस इज y प्लस डी बाय 2. जर ही पूर्ण साईड हवी असेल तर PS2 हवी असेल तर, आणि नुसती PS1 पाहिजे तर टोटल y मायनस एवढा d बाय 2. ओके, सो टोटल y मायनस d बाय 2 दॅट इज PS1 आणि PS2 म्हणजे y प्लस d बाय 2. ओके, सो त्या बाजू मी तिथे घेतलेल्या आहेत. आय हॅव टेकन दोज साइड्स. ओके, आता काय केलं मी, एक्सपांड केला आहे असं एकदम बिंदास. ओके, डी स्क्वेअर प्लस हा a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab, हा मायनस साइन आत मल्टिप्लाय केला, प्लस हा डी स्क्वेअर होता मायनस डी स्क्वेअर झाला, प्लस वाय स्क्वेअर होता मायनस वाय स्क्वेअर, प्लस डी स्क्वेअर बाय 4 होता मायनस डी स्क्वेअर बाय 4, आणि मायनस वाय डी होता त्याचा प्लस वाय डी झाला. ओके, आता तुम्ही ऑब्झर्व करू शकाल की ही टर्म आणि ही टर्म ह्या तिन्ही सुद्धा टर्म्स ओळीने कॅन्सल होऊन जातात. अँड व्हॉट वी आर रिमेन्ड विथ इज yd प्लस yd म्हणजे 2yd. ओके, yd प्लस yd 2yd म्हणजे हे काय आलं, S2p ब्रॅकेट स्क्वेअर मायनस S1p ब्रॅकेट स्क्वेअर इज 2yd हे आलेलं आहे. बरोबर आहे. आता हा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आहे, काय आहे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आहे, म्हणजेच a मायनस b इंटू a प्लस b, म्हणजेच काय आहे, a मायनस b इंटू a प्लस b. आता काय करूया, a मायनस b म्हणजे S2p मायनस S1p आहे असं ठेवूया, आणि a प्लस b म्हणजेच S2p प्लस S1p हा काय करूया, खाली डिवाइड करूया डिनॉमिनेटरला. ओके, आता तुम्ही डायग्राम मध्ये बघाल तर समजा हे जे दोन सोर्सेस आहेत, स्मॉल d जे अंतर आहे, आपण हे जे डिस्टन्स म्हणजे स्क्रीन आणि त्या सोर्सेस मध्ये डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स ह्यांचा रेशो जर खूप खूप छोटा असेल, म्हणजे हे d खूप छोटा आहे आणि हा कॅपिटल D खूप मोठा आहे असं जर झालं, जसं 1/1000 किती येतं, 0.0001, व्हेरी व्हेरी स्मॉल. जसं 2/2 lakhs 0.00002. ओके, इन द सेम वे स्मॉल d जर खूप छोटा असेल, कॅपिटल D जर खूप मोठा असेल, तर धिस रेशो विल बी व्हेरी स्मॉल. आणि हा रेशो जर स्मॉल असेल तर हा S2p प्लस S1p जो आहे, दिस इज नियरली इक्वल टू 2 टाइम्स d. ओके, म्हणजे तो जो d आहे ना स्क्रीन आणि त्या सोर्स मधला डिस्टन्स, तेवढाच साधारणतः S1p पण असेल, तेवढाच साधारणतः S2p पण असेल. म्हणून S1p प्लस S2p म्हणजेच d प्लस d म्हणजेच 2d, साधारण तेवढा असेल. ओके, नियरली इक्वल टू. आणि म्हणून S2p प्लस S1p च्या ऐवजी मी तर 2d ठेवलं तर हा 2 कॅन्सल होईल. ओके, नाउ वी विल गेट S2p minus S1p is yd, y into small d upon capital D. ओके, सो हे झालं हे बेसिक डेरिव्हेशन, म्हणजे ह्या डेरिव्हेशन मधला हा सगळ्यात बेसिक पार्ट झाला. ओके, आता पुढं, आता पहा इथं आपण काय केलेलं आहे, इथं कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कधी येईल हे बघायचं आहे. ओके, सो नाव विशेष लक्ष द्या, S2p minus S1p काय आलं, yd upon d आलं. बरोबर आहे. आता काय होणार, S2p minus S1p ला समजा मी डेल्टा L म्हटलं. ओके ओके, S2p minus S1p ला समजा मी डेल्टा L म्हटलं. हा, तर काय होऊन जाईल की हा जो डेल्टा L आहे, इट विल बी yd अपॉन d. हे जिथं असं आहे हेच इथं घेतले, फक्त आता इथं yn दिलाय बघा, y सफिक्स n, का तर आता इथं n फ्रिंजेस साठी बोलतोय मी. ओके, आय एम टॉकिंग अबाउट n फ्रिंजेस नाव. ओके, आता बघा हा डेल्टा L आहे इज इक्वल टू yn अपॉन d आहे, कॅपिटल D इज इक्वल टू कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स कधी होतो, जर n लॅम्डा असेल तर. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की व्हेनेवर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स इज देयर किंवा व्हेनेवर देयर इज एन इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्डा. ओके, तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असतो, म्हणजे लॅम्डाचा इंटिग्रल मल्टिपल आला की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. मग हा yn अपॉन d जो आहे हा n लॅम्डा पाहिजे, आणि ह्याच्यावरून yn इज इक्वल टू या d ला तिकडे शिफ्ट करा, या d ला तिकडे शिफ्ट करा, n लॅम्डा इंटू कॅपिटल D बाय d. ही जी कंडिशन आहे, दिस इज फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर न्यूमेरिकल्स. आणि हेच डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स हवा असेल तर काय असतं, n मायनस हाफ टाइम्स लॅम्डा. ओके, दॅट इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2. ओके, आणि अशा वेळी मग yn इज इक्वल टू n मायनस हाफ इंटू लॅम्डा d बाय d. सो दिस इज अनदर फॉर्म्युला फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स, लक्षात ठेवा. ओके, so these two are the conditions for constructive
अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. रिमेंबर दॅट. ओके. सो ह्या ज्या कंडिशन्स आहेत ह्या न्यूमेरिकल्ससाठी खूप उपयोगी पडणार आहेत. कधी कन्स्ट्रक्टिव्ह तयार होतो, कधी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स तयार होतो, ह्या गोष्टी सगळ्या ह्या यंग्स एक्सपेरिमेंटवरून आपण काढलेल्या आहेत. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. सो दिस एक्सपेरिमेंट हॅज व्हेरी मच इम्पॉर्टन्स इन फिजिक्स. ओके, रिमेंबर दॅट. ओके, फाईन. आता लास्ट पार्ट कडे जाऊया, दॅट इज कंडिशन्स फॉर वेल डिफाइंड इंटरफेरन्स पॅटर्न. ओके, सो आता हे पहा, we are now going to discuss the last point of this lecture, the conditions for well defined interference pattern. Okay, so the last part आहे एकदम सोपा आहे, लक्षात घ्या. अर्थात नेक्स्ट पार्ट मध्ये आपण डिफ्रॅक्शन कडे जाणार आहोत. सो ह्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे की टू सोर्सेस मस्ट बी कोहेरेंट. ओके, जसं मी मगाशी ऑलरेडी सांगितले की व्हॉट इज कोहेरेंट. सो नो नीड टू एक्सप्लेन दिस नाव. दोन सोर्सेसची जी काय फ्रिक्वेन्सी आहे ती सेम पाहिजे अँड दे शुड हॅव कॉन्स्टंट फेज डिफरन्स. ओके, सो दॅट इज कोहेरन्स. सो टू सोर्सेस मस्ट बी कोहेरेंट. सेकंड पॉइंट आहे टू सोर्सेस मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. आता हा शब्द थोडासा तुम्हाला नवीन आहे. व्हॉट इज मोनोक्रोमॅटिक? मोनोक्रोमॅटिकचा अर्थ त्या दोन सोर्सेसची जी वेवलेंथ आहे ती सेम पाहिजे. ओके, किंवा सिंगल वेवलेंथ पाहिजे असं म्हणूया. दोन्ही सोर्सेस जे आहेत ही सिंगल वेवलेंथ सोर्सेस पाहिजेत. म्हणजे जे सोर्सेस आहेत, ज्या लाईट्स आहेत त्या मल्टिपल वेवलेंथच्या लाईट्स नकोत, एकाच वेवलेंथच्या लाईट्स पाहिजेत. ओके, सो देर शुड बी नो मिक्सिंग ऑफ लाईट्स. ओके, सो द टू सोर्सेस मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. द थर्ड पॉइंट इज दे मस्ट हॅव सेम ॲम्प्लिट्यूड. ओके, जितकं त्यांचा ॲम्प्लिट्यूड सेम असेल तेवढा पॅटर्न खूप चांगला मिळेल. ओके, सो दे मस्ट हॅव सेम ॲम्प्लिट्यूड, म्हणजे त्यांची जी डिस्प्लेसमेंट आहे मेन पोझिशन पासून ती सेम पाहिजे. दॅट इज दे शुड हॅव सेम ॲम्प्लिट्यूड. सिंपल पॉइंट आहे. चौथा पॉइंट आहे बघा, सोर्सेस मस्ट हॅव स्मॉल सेपरेशन अँड डिस्टन्स बिटवीन स्क्रीन अँड द सोर्स मस्ट बी लार्ज एज मच एज पॉसिबल. म्हणजे S1 आणि S2 मगाच्या डायग्राम मध्ये बघा, नोटबुक समोर असेल, S1 आणि S2 मधलं जे डिस्टन्स आहे ते कमीत कमी असावं, पण जे कॅपिटल डी आहे ते जास्तीत जास्त असावं. म्हणजे स्मॉल डी कमीत कमी, कॅपिटल डी जास्तीत जास्त. ओके, so distance between the sources must be as small as possible and distance between the screen and the source must be as large as possible. Okay, as high as possible. Fifth point, sources must be narrow. जे sources आहेत ते narrow पाहिजेत. ओके, एकदम बारीक पाहिजेत. ओके, so they must be narrow. जितके चांगले narrow sources असतील तितका चांगला इंटरफेरन्स पॅटर्न, तितका स्टडी इंटरफेरन्स पॅटर्न, तितका वेल डिफाइंड इंटरफेरन्स पॅटर्न. वेल डिफाइंड ॲक्च्युअली मीन्स सेपरेशन, सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसत असतील अशा प्रकारचा पॅटर्न. ओके, अँड द लास्ट पॉइंट, दे मस्ट बी इन सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. ओके, सो दे मस्ट बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. त्यांची जी स्टेट ऑफ पोलरायझेशन आहे मग ते पोलराइज असतील, अनपोलराइज असतील. शक्यतो पोलराइज असतील, व्हेरी नाईस. अनपोलराइज असतील तरी एक पोलराइज आणि दुसरं पोलराइज नाही असं असायला नाही पाहिजे. दे मस्ट बी इन सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. ओके, so in this lecture we have covered the four important points. याच्यामध्ये यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट हा खूप महत्त्वाचा एक पॉइंट होता. ओके, सो हे जे पॉइंट्स आहेत हे व्यवस्थित स्टडी करा. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट न्यूमेरिकल्ससाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, त्यामुळे त्याचा सुद्धा व्यवस्थित स्टडी करा. ओके, सो एव्हरी पॉइंट ऑफ दिस चॅप्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण हा जो चॅप्टर आहे हा पुढच्या बेसिक्ससाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिफ्रॅक्शनच्या बाबतीत बोलणार आहोत. ओके, सो डिफ्रॅक्शन इज अ टोटली डिफरंट कन्सेप्ट आणि तुमचा बराचसा तिथं भ्रमनिरास होणार आहे. म्हणजे लाईट कॅनॉट बेंड म्हणतो आपण, पण ती बेंड होऊ शकते. कधी बेंड होऊ शकते, जसं आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बोललेलो आहे. ओके, ते आपण नेक्स्ट टाइम आता प्रूव्ह करणार आहोत की काय काय डिफ्रॅक्शनचे पॅटर्न्स असतात, डिफ्रॅक्शन कोणत्या प्रकारचे असतात, आणि मग रिझॉल्विंग पॉवर सुद्धा आपण बघणार आहे नेक्स्ट लेक्चर्समध्ये. टिल देन, स्टडी वेल अँड स्टडी हार्ड. Thank you very much.